तर कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलेला आहे। यंदाच्या पावसाळ्यात पंचगंगा तिसऱ्यांदा पात्राबाहेर गेलेली आहे, तर राधानगरी धरण 97% भरले। पंचगंगेची पाणी पातळी 31 फुटांवर पोहोचली आहे। कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर वाढलेला आहे। यंदाच्या पावसाळ्यात पंचगंगा तिसऱ्यांदा पात्राबाहेर गेली। राधानगरी धरण 97% भरले, तर पंचगंगेची पाणी पातळी 31 फुटांवर पोहोचली आहे। गेल्या 24 तासापासून कोल्हापूर शहराबरोबरच ग्रामीण भागात पडत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोल्हापूरची पंचगंगा नदी आहे ती तिसऱ्यांदा पात्राबाहेर गेलेली आहे। या दृश्यांच्या माध्यमातून मी पाण्याची पातळी दाखवण्याचा प्रयत्न करतोय। खरं तर सध्या मी आहे पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील पंचगंगेच्या पुलावरती आणि हे पंचगंगेचं विस्तीर्ण पात्र आपल्याला या ठिकाणी दिसतंय। खरं तर 30 पेक्षा अधिक बंधारे आहेत ते पाण्याखाली गेल्यामुळे वाहतूक देखील विस्कळीत झालेली आहे। सध्या पावसाचा जोर आहे तो कोल्हापूर शहरात देखील वाढताना पाहायला मिळतोय। पश्चिम घाट माथ्यावरती तर मुसळधार असा पाऊस कोसळतोय। परिणामी प्री कॅचमेंट एरियामध्ये देखील जो पडणारा पाऊस आहे त्यामुळे आता नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते। सध्या पंचगंगेची पाणीपातळी आहे ती 31 फुटांवरती पोहोचलेली असून तासागणिक पाणी वाढताना आपल्याला पाहायला मिळते। पंचगंगेसह जिल्ह्यातील सर्वच नद्या या दुथडी भरून वाहत आहेत आणि त्यामुळे नदीकाठच्या सर्व गावांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। राधानगरी धरण आहे ते जवळपास 97% आहे ते भरलेलं आहे। त्यासोबतच जिल्ह्यातील सर्वच धरणं आता जवळपास 60 ते 70% वरती भरल्याचं आपल्याला पाहायला मिळते। त्यामुळे पुढच्या 24 तासामध्ये पाण्याची आवक जर मोठ्या प्रमाणावरती झाली तर राधानगरी धरण हे 100% भरू शकतं आणि धरणातून मोठ्या प्रमाणावरती विसर्ग होऊ शकतो। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सध्या सतर्कतेचा इशारा दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सतेज औंधकर, लोकशाही मराठी, कोल्हापूर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।